नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन। राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ। नेमकं काय झालंय आणि ज्या फोनने एकनाथ शिंदे सुद्धा नाराज झाले आहेत, नेमकं झालेलं काय आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर महत्त्वपूर्ण बातचीत झाली। गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच सरकार स्थापन होताना एकनाथ शिंदे यांनी केलेली अवास्तव मागणी तसेच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला पाठिंबा, एकनाथ शिंदेंनी गृह मंत्रालय असो किंवा मुख्यमंत्री पद मागणं, यामुळे भाजपचे नेते चिंताग्रस्त होतेच। परंतु त्यातच उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा फोन केला होता। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं जे राजकारण सध्या वेगळ्या स्वरूपात समोर येत आहे, त्यांनी ज्यावेळी शपथ घेतल्यानंतर विधान भवनात सांगितलं की आता हे राजकारण मैत्री संबंधात होईल व राज्याची संस्कृती जी अगोदरची होती तशीच राहील। त्याचाच एक म्हणून उद्धव ठाकरेंनी पुढे हात करत देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता व मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यामुळे शिवसैनिकांना एक असं वाटतं की शिंदे गटाला आता भाजपा 5 वर्ष रडवणार आणि अजित पवार यांच्या संख्याबळावर सुद्धा भाजपाचं हे सरकार टिकून राहील। त्यामुळे आता जे खातेवाटप होणार आहे त्यामध्ये सुद्धा शिंदेंना भाजप आणि देवेंद्र फडणवीस रडवणार आहे। त्यामुळे 5 वर्षाची सुरुवातच अशी झाल्याने शिंदेंना आता उद्धव ठाकरेंना धोका दिल्याची जाणीव येत्या पुढील काळात नक्की होईल असं दिसतं। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोन मागे अजून काही डील झाली आहे का अशी सुद्धा चर्चा सगळीकडे आहे। त्यामुळे येत्या काळात देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना 5 वर्ष रडवतील असं दिसतं व संख्याबळाच्या नुसार आणि त्यांची महत्त्वाची खातीही काढून घेऊन भाजपाच्याच नेत्यांना देतील असं दिसतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंचं महत्त्व अजित पवारांनी कमी केल्यामुळे भाजपा त्यांना आता 5 वर्ष रडवेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।